मध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी अंबरनाथमधून। अंबरनाथमध्ये मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे। अंबरनाथमध्ये भाजपला मोठा झटका बसलाय। उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेस सोबत युती करणाऱ्या भाजपला शिंदेंच्या शिवसेनेनं उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्का दिलाय। उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांचा विजय झालाय। शिवसेनेच्या पाठिंब्यानं राष्ट्रवादीचं उपनगराध्यक्षपद विराजमान झालेलं आहे। भाजप आणि शिवसेनेच्या भांडणात राष्ट्रवादीचा मात्र फायदा झाल्याचं अंबरनाथमध्ये दिसून येत आहे। दरम्यान अंबरनाथमधल्या घटनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। अंबरनाथमध्ये काय स्थानिक पातळीवर काय ते काय व्हायला नको होतं ते झालेलं आहे। कोणामुळे झालं? तर ते तिथले स्थानिक लोक जे आहेत। बरं, अच्छा, पण लक्ष घातले आपण त्याच्यामध्ये बरेचसे तुमच्याकडे पण आलेले आहेत। ठीक आहे ना, तो छोटा विषय आहे, परंतु आमची महायुती विचारधारा बाळासाहेब अटलजी अडवाणींच्या काळातली आहे, त्यामुळे आम्ही नेहमीच याची काळजी घेत असतो। दरम्यान अंबरनाथमध्ये नेमकं काय घडलंय जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, अखेर शिवसेनेनं भाजपला मात दिल्याचं दिसतंय, मात्र फायदा झाला राष्ट्रवादीचा। काय सध्याचं वातावरण आहे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये? हेमाली, अंबरनाथ नगर परिषदेसाठी आज मतदानाचा दिवस होता। अंबरनाथ विकास आघाडीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते प्रदीप पाटील आणि त्यांच्यासमोर शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदाशिव पाटील हे होते। मतदानाची प्रक्रिया 2:30 वाजता सुरू झाली, मात्र मतदानाच्या आधी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली। अंबरनाथ विकास आघाडीचे जे भाजपचे नगरसेवकांनी आधी सदाशिव पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नंतर सभागृहात देखील प्रचंड खळाजंगी पाहायला मिळाली। शेवटी मतदान प्रक्रिया पार पडली। अखेर शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे सदाशिव पाटील आहे यांना 32 मतं मिळाली आणि ते आता विजयी झाले आहेत। आणि भाजपचे प्रदीप पाटील होते, त्यांना 28 मतं मिळाली आहे। ही मतदान प्रक्रिया आता पार पडली आहे। मात्र श्रीकांत शिंदे यांनी जे व्यूहरचना केली होती, श्रीकांत शिंदे यांची जी खेळी होती त्या खेळीने त्यांनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे। अंबरनाथ नगर परिषदेत आता शिवसेनेच्या मतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सदाशिव पाटील हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहे। हेमाली, धन्यवाद अमजद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।